तिच्या सौंदर्याची भुरळ. आज बेडवर पडून तिला त्यांच्या लग्नानंतरचे ते दिवस आठवू लागलेत. तिचं नाव तन्वी होतं. तिला प्रेमाने सगळे तणू म्हणायचे. तणू दिसायला खूप सुंदर होती. गोरपान आणि आकर्षक शरीर. तिच्या चालण्यात वेगळीच मादकता होती. तणू आणि वरदचं लग्न 5 वर्षापूर्वी झालं होतं. त्यांना 3 वर्षाचं गोंडस बाळ होतं. तणू आणि वरदचं लग्न घरच्यांनी ठरवलं होतं, म्हणजेच अरेंज मॅरेज होतं. तणूला वरद पहिल्या नजरेतच पसंत पडला, तर वरदला तणू एका क्षणातच भावून गेलेली. त्याने तिला जेव्हा पहिल्या वेळेस बघितलं होतं, तेव्हा तो एका जागी स्तब्ध होऊन तिलाच बघत राहिला होता. तिचं गोरपान, उंच आणि सळपातळ शरीर, चेहऱ्यावरचा तो निरागसपणा. तिचा चेहरा अगदी रेखीव होता. त्या गोऱ्या चेहऱ्यावर एक डागसुद्धा नव्हता. तजेल डोळे आणि गुलाबी ओठ, लांब टोकदार नाक, असं काहीसं तिचं सौंदर्य होतं. आणि त्या सौंदर्याची वरदला जणू भुरळच पडली होती. त्याचा विश्वास बसत नव्हता की एवढी सुंदर मुलगी ही त्याची बायको होण्यासाठी त्याच्या समोर उभी आहे. त्याने जागेवरच तिला होकार दिला होता आणि लवकरात लवकर त्या दोघांचा साखरपुडा झाला. साखरपुड्यानंतर तणू आणि वरद दिवसभर फोनवर बोलायचे. 2-3 वेळा भेटले देखील होते, पण वरदने इच्छा असूनही कधीही एकांताचा फायदा नाही उचलला. तर तणूने कधी त्याला उत्तेजित केलं नाही. दोघांचे लग्न अगदी थाटामाटात झालं होतं. लग्नानंतर नवीन जोडपे हनीमूनला महाबळेश्वरला गेले. रूमवर पोहोचल्यावर आधी वरद फ्रेश झाला, मग तणूसुद्धा आंघोळीला गेली. वरदच्या मनात आता फिरायला कुठं जायचं, मार्केटमध्ये कधी जायचं, काय काय पाहायचं, असं खूप काही चालू होतं. तेव्हापर्यंत तणूची आंघोळ झाली. ती बाथरूममधून बाहेर आली. तिने बाथरूमची कडी बाहेरून लावली आणि कळीच्या आवाजाने त्याची नजर तिच्याकडे गेली आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ती टॉवेल गुंडाळून बाहेर आली होती. तिचं ते ओले केस आणि गोरपान शरीर, त्यावरून घरंगळणारे पाण्याचे थेंब अचानक तिच्या छातीकडे जात होते. ते पाहून त्याच्या अंगावर शहारे आले. त्याच्या हृदयात एक हलकीशी कळ आली आणि हृदयाचे ठोके अचानक वाढले. तो तिच्याकडे स्तब्ध होऊन बघत राहिला. अचानक तिची नजर त्याच्यावर गेली आणि त्याला लाजल्यासारखं झालं. त्याने नजर खाली केली. तसं तिनेही टॉवेल आवळून स्वतःला सावरलं आणि आपले कपडे घेऊन परत बाथरूममध्ये गेली. इकडे वरदचा नसानसात तुफान दरवळू लागलं होतं. वरद थोडा वेळ तसाच बेडवर हळवा झाला. तेवढ्यात तणूही कपडे घालून बाहेर आली. दोघेही एकमेकांच्या नजरेला नजर मिळवत नव्हते. थोडा वेळ तसाच गेल्यावर वरदने तणूला हाक मारली आणि बोलला, संध्याकाळ होत आली, चल आपण सनसेट पॉईंट बघूया. तिने त्याला होकार दिला. तसा वरदने टॅक्सीला फोन केला आणि दोघेही बाहेर फिरायला गेले. फिरून झाल्यावर संध्याकाळी जेवण करूनच दोघेही रूमवर परत आलेत. त्यांच्या मनातून दुपारी पाहिलेले ते चित्र अजूनही जात नव्हतं. रूमवर आल्यावर दोघेही फ्रेश झाले आणि झोपायच्या तयारीला लागले. आज पहिल्यांदा दोघे एकमेकांसोबत बेड शेअर करणार होते. दोघांच्याही मनात वेगवेगळे विचार घोंगावत होते. त्या दिवशी थंडी देखील खूप कडाक्याची पडली होती. तणू थंडीने कापत होती, तर तोही गारठला होता. दोघेही बेडवर आले. तिथे दोघांसाठी एक मोठा ब्लँकेट होता. ब्लँकेट अंगावर कोण घेऊन झोपेल या विचारात असतानाच वरद तिला म्हणाला, तणू तू घे ब्लँकेट, मी चादर घेतो अंगावर. तिलाही खूप थंडी लागत होती. मग तिने पण लगेच ब्लँकेट अंगावर घेतलं आणि झोपू लागली. इकडे त्यानेही चादर अंगावर घेतली आणि तोही झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण थंडी खूप असल्याने तो कुळकुळ लागला होता आणि या कुशीवरून त्या कुशीवर असा करत होता. तनूच्याही लक्षात आलं. तसं ती त्याला म्हणाली, अहो तुम्ही पण ब्लँकेटमध्ये या. तसं त्यानेही ब्लँकेट अंगावर घेतलं आणि दोघे गप्पा करू लागले. गप्पा करता करता वरदचा हात अचानक तिच्या शरीराला लागला
आणि त्याचं शरीर खूप उत्तेजित झालं. त्याने लगेच हात बाजूला केला. तनूला पण तो स्पर्श आवडला होता, पण ती काहीही बोलली नाही. थोडा वेळ बोलता बोलता दोघे जवळ येऊ लागले. आता दोघांनाही आपल्या भानावर कंट्रोल होत नव्हतं. त्याने अचानक तिचा हात हातात घेतला आणि तिने लगेच डोळे घट्ट मिटले. त्याने तसाच तिच्या ओठांचं चुंबन घेतला आणि दोघांच्याही शरीरात गरम रक्त वाहू लागलं. मग त्याने हळूहळू तिच्या चेहऱ्यावर चुंबन घ्यायला सुरुवात केली. तनू सुस्कारे टाकू लागली. आता तिच्याही शरीराला त्याचा तो स्पर्श हवा हवासा वाटू लागला. मग त्याने तिचं शरीर कोरवाळायला सुरुवात केली. त्याच्यावर चुंबन करू लागला. तशी तीही जोशात आली. ती जोरात श्वास घेऊ लागली आणि तिच्या श्वास घेण्याच्या गतीमुळे तिच्या शरीराची हालचाल होऊ लागली. तिच्या शरीराची होणारी हालचाल त्याच्या मनामध्ये वादळ तयार करत होती. त्याने तिला त्याच्या अगदी जवळ खेचलं. तसं तिच्या संपूर्ण शरीराचा स्पर्श त्याच्या शरीराला झाला. त्या स्पर्शाने बेधुंद होऊन तो तिच्या मानेवर आणि शरीरावर केस करू लागला. तीही त्याच्या केसातून आणि पाठीवरून हात फिरवू लागली. त्याच्या अंगावर फिरणाऱ्या तिच्या बोटांच्या स्पर्शाने तो अजून जास्त भांबावून गेला आणि हळूहळू रूममधील थंडी कमी होत तापमान वाढत गेलं आणि ते दोघेही थकून एकमेकांच्या कुशीत झोपी गेले. त्या दिवसानंतर वरद तनूसोबत रोजच कामक्रिया करायचा. तनूला देखील त्यात खूप आनंद यायचा. रोज तो तिच्यासाठी काही ना काही घेऊन यायचा. दोघांचं आयुष्य खूप छान चालू होतं. त्यानंतर त्यांना बाळ झालं आणि त्यानंतर वरद तिच्यासोबत कधी संबंध ठेवू लागला. हे सगळं तिला आज यासाठी आठवू लागलं होतं कारण आज तो घरी आला. तिने त्याला जेवण वाढलं. जेवणानंतर त्याने थोडा वेळ न्यूज पाहिल्या आणि मग काही वेळ आपल्या बाळासोबत खेळला आणि तो झोपला. ती भांडी घासून आली. तिने त्याला झोपलेलं पाहिलं आणि ती पण त्याच्या बाजूला जाऊन झोपली. तिने तिचा हात त्याच्या अंगावर टाकला आणि त्याच्या कुशीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू लागली. तसा त्याने तिचा हात पकडून बाजूला केला आणि तिच्यापासून लांब जात तो तिला म्हणाला, झोपू दे ग, आज खूप काम होतं, थकून गेलोय. तसा तिने तिचा हात काढून दुसरीकडे कुशी करून डोळे मिटले. आता तिला वाटू लागलं होतं की वरदचा आपल्यातला इंटरेस्ट संपला आहे. प्रेग्नेन्सीमध्ये तिचं बरंचसं वजन वाढलं होतं आणि त्यानंतर सिझेरियन डिलिव्हरीमुळे पोटही अजून आधीसारखं कमी झालं नव्हतं. दिवसभर बाळामध्ये व्यस्त असल्यामुळे तिचं स्वतःकडे दुर्लक्ष होत होतं. त्यामुळे ती आता आधीसारखं प्रेझेंटेबल नसायची. कदाचित यामुळेच वरदला आपल्याबद्दल आकर्षण कमी झालं असेल असं तिला सतत वाटू लागलं आणि तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. आणि तेवढ्यात सकाळचा अलार्म वाजला. वरद उठून आंघोळीला गेला. तनू तशीच बेडवर झोपून होती. ही फक्त तनूचीच कहाणी नाही आहे. आज बऱ्याच बायकांसोबत हेच घडतंय. याचं नेमकं कारण काय? त्याला खरंच तिच्यासोबत प्रेम झालं होतं की त्याच्यावर फक्त तिच्या सौंदर्याची भुरळ चढली होती, जी कालांतराने नाहीशी झाली? आणि असं असेल तर यात चूक कोणाची? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. मंडळी, कसा वाटला आजचा भाग नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.